शिंदेंच्या शिवसेनेचे 22 आमदार फुटणार असा मोठा दावा आदित्य ठाकरेंनी केलाय। तर शिंदेंचे आमदार आमचेच, त्यांना भाजपत का घेऊ अशा पद्धतीचं राजकारण आम्ही करत नाही असं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलंय। नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिंदेंच्या 22 आमदारांबाबत आदित्य ठाकरे यांनी मोठा दावा केलाय। सत्तेत असणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेतील 22 आमदार फुटतील असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी मिश्किल उत्तर दिलंय। सत्ताधारी जे बाक आहेत, एक पक्ष दोन गट असे जे आहेत, त्याच्यातून एका गटामधून 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागलेले आहेत आणि उठ सांगितलं उठ, बस सांगितलं बस, उडी मार सांगितलं तर उडी मार, असं ते आता मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर नाचायला लागलेले आहेत। आम्हाला शिंदे सेनेचे आमदार आमच्याकडे घेऊन करायचं काय आहे? ते आमचेच आहेत। शिंदे सेना जी आहे ती आमचा मित्रपक्ष आहे, ती खरी शिवसेना आहे। त्यामुळे ते आमच्या मित्रपक्षाचे आमदार आम्हाला घेऊन आम्ही अशा प्रकारचं राजकारणही करत नाही। त्या 20 लोकांमधले 12-13 लोक माझ्या संपर्कात आहेत। मी त्यांची नावं सुद्धा सांगू शकतो, परंतु थोडा काळ वेळ येऊ द्या, तुम्हाला ही उभाटा सर्व खाली झालेली दिसेल। माझ्या रोज संपर्कात आहेत, रोज माझं बोलणं होतं। ज्या दिवशी शिंदे साहेब झेंडा दाखवतील तर सगळे आमच्या कळपात सामील होतील। ज्योतिष आहेत का? ते ज्योतिष आहेत, त्यांचे किती राहिले? त्यांचे 20च आहेत ना। नको त्या विषयांमध्ये जिथे आपली ताकद नाही तिथपर्यंत बोलू नये। त्यांच्या अंतर्गत विषयावर बोलणार नाही, पण शिवसेना ही एकच आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा एकच आहे। बाकीचा मिंदेगताबद्दल त्यांना शिवसेना बोलणं योग्य नाही, त्यांनी सगळं चोरलेलं आहे। ज्या 22 आमदारांचा आपण उल्लेख केलेला आहे किंवा त्यामध्ये काही मंत्री आहेत, त्यांना नेमकं कोण लीड करता आहे? बघा, त्या 22 आमदारांमध्ये मी असं कोणतरी व्हाईस कॅप्टन म्हणून स्वतःला म्हणतात सुद्धा, ह्यांचे काय उद्योग धंदे चालतात हे मला माहित नाही। विरोधी पक्षनेते पदावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे। उद्धव ठाकरे हे भास्कर जाधव यांच्याऐवजी आदित्य ठाकरे यांनाच विरोधी पक्षनेते करतील असा दावा उदय सामंतांनी केला। तर विरोधी पक्षनेते पदासाठी माझं नाव ही केवळ अफवा आहे असं प्रत्युत्तर आदित्य ठाकरेंनी दिलं। राज्यात पहिल्यांदाच दोन्ही सभागृहातील विरोधी पक्ष नेत्यांविनाच अधिवेशन होत आहे। विरोधी पक्ष नेते पदासाठी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। दरम्यान ठाकरे भास्कर जाधव यांना विरोधी पक्षनेता करतील असं वाटत नसल्याचं म्हणत शिंदेंच्या शिवसेनेने हल्लाबोल केलाय। तर विरोधी पक्षनेते पदासाठी माझं नाव येणं ही पेरलेली बातमी असल्याचं म्हणत आदित्य ठाकरे यांनी नकार दिलाय। म्हणजे हे 2019च्या महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाच्या रचनेसारखं झालं। त्यामुळं जर असं आदित्य ठाकरे साहेबांचं नाव विरोधी पक्ष नेतेपदाला पुढे येत असेल तर हा जो काय 2019ला सेना आमदारांना अनुभव आला तसाच अनुभव आता उभाटाच्या आमदारांना येईल। भास्कर जाधव साहेब हे आक्रमक नेते आहेत आणि अशा आक्रमक नेत्याला शांत करण्यासाठी युबीटीनं फक्त पत्र देऊन ठेवलंय की विरोधी पक्षनेता त्यांना करावं, पण ज्यावेळी खऱ्या अर्थानं करण्याची ज्यावेळी विरोधी पक्षनेता वेळ येईल त्यावेळी ते त्यांना करतील असं मला वाटत नाही। भास्करराव जाधव काही कोणत्या खुर्चीसाठी किंवा कोणत्या पदासाठी इकडं तिकडं जाणाऱ्या व्यक्तीपैकी नाही। ठाकरे किंवा आदित्य ठाकरे, एक तरी ठाकरे त्या सभागृहात असेपर्यंत भास्करराव जाधव कधीच विरोधी पक्ष नेते बनू शकत नाही। बिलकुल नाही, कुठेही दुमत नाहीये। आम्ही जे नाव पहिलं सुचवलेलं आहे तेच आहे की अफवा, जसं मी सांगितलं, एका गटातल्या 2 लोकांनी पेरलेली आहे सकाळी। वनवर विश्वास ठेवू नका, हा सोर्स चुकीचा आहे। काँग्रेसकडून सतीश पाटलांचं आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधव यांचं नाव विरोधी पक्ष नेतेपदासाठी देण्यात आलंय। महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ विरोधी पक्ष नेतेपदासाठी उद्या विधानसभा अध्यक्ष आणि सभापतींची भेट घेणार आहे। विरोधी पक्ष नेतेपद अद्यापही न दिल्यानं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वार पलटवार सुरू झाल्यात। 85 मध्ये 16 आमदार असताना विरोधी पक्षनेता झाला आहे। हे काय बनवायचं आहे? अगर नियती ठीक नाही तो उसमें त्याला काही आपण बोलू शकत नाही, पण असं कसं होईल? एकदा आपलं संविधानिक पद आहे ते रिक्त ठेवून तुम्ही काम कारभार करताय, हा मनमानी कारभार आहे। विरोधी पक्ष नेता नाहीये तर कमीत कमी माझ्या माहितीप्रमाणे 29 सीट निवडून आल्या पाहिजे होत्या ना, तर अपोजिशन लीडर मिळतोय 10% हिशोबाने। कायद्यामध्ये, घटनेमध्ये अशी कुठे तरतूद आहे की 10% सदस्य संख्या असली पाहिजे? हे त्यांनी दाखवलं पाहिजे। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांना अभिप्रेत असणारा महाराष्ट्र जर महाराष्ट्रामध्ये दिसायचं असेल तर हा निर्णय घेणं अभिप्रेत आहे। किमान अजितदादांनी तरी मुख्यमंत्र्यांना समजावून सांगा। सरकारला विरोधी पक्ष नेता नेमायचा नाही असं साधारण विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद अध्यक्ष यांनाच नेमायचा नाही
असं त्याचा अर्थ होतो. जर त्यांची संख्याबळ कमी असेल म्हणून ते बोललेत ना. सरकार घाबरत आहे म्हणून विरोधी पक्ष नेमत नाही असं नाही, असं काय नाही. ते काय एवढं येऊन करणार आहे. आमची एवढी संख्या आहे ते तुम्हाला कल्पना आहे किती संख्या आहे ती. राज्यभरातल्या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जागता पहारा ठेवायला सुरुवात केली आहे. जळगावच्या भडगावमध्ये आमदार किशोर पाटलांचे खासगी सुरक्षा रक्षक तैनात आहेत. जळगावच्या पाचोराव आणि भडगावमध्ये आमदार किशोर पाटलांनी स्ट्रॉंग रूमच्या बाहेर खासगी सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत. आमदारांचे खासगी सुरक्षा रक्षक 24 तास या ठिकाणी पहारा देत आहेत. परभणीच्या गंगाखेडमध्ये स्ट्रॉंग रूमच्या बाहेर अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार उर्मिला मधुसूदन केंद्रेंनी स्वतःचा सीसीटीव्ही बसवलाय. खासगी सीसीटीव्हीच्या माध्यमातून स्ट्रॉंग रूमवर नजर ठेवली जाते. नाशिकच्या मनमाडमध्ये उमेदवारांचे कार्यकर्ते ईव्हीएम स्ट्रॉंग रूमच्या बाहेर रात्रभर पहारा देत आहेत. कडाक्याची थंडी असल्यामुळे कार्यकर्ते शेकोट्या पेटवून स्ट्रॉंग रूमची निगराणी करताना दिसत आहेत. धुळे जिल्ह्यामधल्या शिरपूर नगर परिषदेच्या स्ट्रॉंग रूमला मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. पीएसआय दर्जाचा अधिकारी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेला आहे. 16 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह 2 मोठे स्क्रीन देखील या ठिकाणी लावण्यात आले.